आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। वेळेवर सर्व्हिस मिळत नसल्यानं आणि दुरुस्तीसाठी दिलेल्या गाड्या 3-4 महिने उलटूनही परत मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या ओला टू व्हीलर ग्राहकांनी आज इचलकरंजीतल्या ओला शोरूमला टाळं ठोकून आंदोलन केलं। यावेळी शोरूममध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। वरिष्ठ अधिकारी किंवा शोरूमचे प्रमुख घटनास्थळी न आल्यानं ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। इचलकरंजी शहरासह परिसरातल्या नागरिकांनी गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येनं ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी केल्या आहेत। सुमारे 1.5 लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या या गाड्यांच्या दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगसाठी मात्र ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय। ग्राहकांच्या म्हणण्यानुसार गाडीमध्ये बिघाड झाल्यानंतर ती शोरूममध्ये दुरुस्तीसाठी जमा केली जाते, मात्र 3-3, 4-4 महिने उलटूनही गाड्या दुरुस्त करून दिल्या जात नाहीत। दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक गाड्या शोरूमच्या परिसरात बेवारस अवस्थेत उभ्या असल्याचंही ग्राहकांनी सांगितलं। या गाड्यांच्या सुरक्षिततेबाबतही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। इचलकरंजीतील शोरूममध्ये वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसतात, तसंच तिथल्या कर्मचाऱ्यांकडूनही गाडीच्या दुरुस्तीबाबत समाधानकारक माहिती दिली जात नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला। संबंधित मुख्य डीलर पुणे इथं असल्याचं सांगण्यात येतंय। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ओला टू व्हीलरच्या दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यानं ग्राहकांची गैरसोय होत असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय। दरम्यान शोरूममधील कर्मचाऱ्यांनी तक्रार असल्यास कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सूचना ग्राहकांना केली, मात्र त्यावर ग्राहकांचं समाधान झालं नाही। संतप्त ग्राहकांनी शोरूमला टाळं ठोकून आंदोलन केलं। सुमारे 180 ते 200 गाड्या सध्या दुरुस्तीसाठी शोरूममध्ये असल्याचा दावा ग्राहकांनी केला। मोठी रक्कम खर्च करून गाड्या खरेदी केल्यानंतरही वेळेवर सर्व्हिस आणि दुरुस्ती मिळत नसल्यानं ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आमच्या गाड्या दुरुस्त करून मिळत नाहीत आणि वरिष्ठ अधिकारी आमच्या तक्रारी ऐकण्यासाठी येत नाहीत। जोपर्यंत गाड्या दुरुस्त करून दिल्या जात नाहीत आणि वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष येऊन चर्चा करत नाहीत, तोपर्यंत शोरूमचं टाळं काढणार नाही असा पवित्रा संतप्त ग्राहकांनी घेतलाय। या आंदोलनामुळे इचलकरंजीतील ओला शोरूममध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। ग्राहकांच्या या आंदोलनाची कंपनीचे वरिष्ठ अधिकारी काय दखल घेतात आणि त्यांच्या गाड्यांची दुरुस्ती कधी होते याकडे आता लक्ष लागलं आहे। आज मंगळवार आहे, तारीख 25 ऑगस्ट 2026। आज आम्ही ओला शोरूम इचलकरंजी या ठिकाणी आलेलो आहे। पहिला आल्यावर आम्ही पाठीमागे त्यांच्या गॅरेजमध्ये गेलो तर तिथं मॅनेजर अवेलेबल नाही आहे। पुढे शोरूमला आलोय तर ही पोरं म्हणतात की मॅनेजर सकाळी कुठंतरी बाहेर गेलेले। त्यांना विचारलं आम्ही आमच्या गाड्या कधी मिळणार, तर हे म्हणतात की आम्हाला त्याची काही माहिती नाही आहे, गाड्या कधी रिपेअर होणार हेही माहीत नाही, कंपनी पार्ट कधी देणार हेही आम्हाला माहीत नाही। आता आम्ही जवळजवळ बघितलो तर ग्राहकांच्या जवळजवळ 200 ते 250 पेक्षाही जास्त गाड्या इथे लावून पडलेले आहेत। आता ही लोक नवीन गाडी कस्टमर घेणाऱ्याला सरळ सांगतात की इथं 80च्या वर आम्ही गाड्या घेणार नाही आणि आता नवीन गाड्या रिपेअरी करायचं आम्ही बंद केलेलं आहे। या 200-250 गाड्या रिपेअरी झाल्यानंतर परत नवीन ग्राहकाची गाडी जी असेल ती इथं रिपेअरीला घेतली जाणार आहे। ह्या पद्धतीची यांची भाषा आहे। तर नवीन पोरगं होतं त्याच्यावर काय ओलाची काय वर्दी नाही, त्याला विचारल्यावर तो म्हणतो आम्हाला काय माहीत नाही। ह्या पद्धतीचे इथं उत्तर मिळत आहेत। तर ग्राहकांनी, नवीन ग्राहकांनी घेणाऱ्या गाड्यांनी अजिबात ओला गाड्या घेऊ नका, कारण आम्ही 1-2 गाड्या फसलोय। आम्हाला किरकोळ साध्या स्पेअर पार्टसाठी 2 महिने झाले माझी गाडी इथं लावून आहे। त्या गाडीला ना खोललेलं आहे त्यांनी, ना काहीच काम केलेलं नाही। मी जवळजवळ 8-10 दिवसात सारखं येऊन सांगतोय, तर ही लोक थोडीही दाब घेत नाही। दुसरं म्हणजे कंपनीला फोन केला तर कंपनी ही अर्धा पाऊण तास 1 तास फोन उचलत नाही, जशी पाहिजे त्या पद्धतीनं उत्तरं देत नाही। गाडी रिपेअरी कधी होणार, पार्ट कधी येणार याची काहीही इन्फॉर्मेशन ही लोक देना झाल्यात। बऱ्याच लोकांनी ह्या कंपनीवर केसही केलेली आहे।
तरी ग्राहकांनी, नवीन ग्राहकांनी ह्या ओलाच्या धंद्यात अजिबात पडू नये किंवा यांच्या गाड्या अजिबात घेऊ नये कोणी. एवढंच मला सांगायचं आहे. अनेक विषय आहे या गाड्यांची तक्रार. ओला कंपनीचा ह्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही कोण जबाबदारी माणूस नाही आहे. मॅनेजर नाही आहे, यांचा चेअरमन नाही आहे. ही जी पोरं आहेत इकडे दाखव यांना, ही जी पोरं आहेत ही नवीन भरती करून घेतलेली आहे त्यांनी. या पोरांचं काम एकच आहे की लोकांना गोड बोलून या गाड्या विक्री करणे, फसवून त्यांच्या गळ्यात घालणे आणि रिपेरीला आल्यावर दर 2-3-4 महिन्याला ही पोरं बदललेली असतात. कारण ग्राहकांची एवढी मोठी तक्रार आहे या गाड्यांच्यासाठी की इथं पोरंही या कंपनीची टिकत नाहीये. या शोरूमला मॅनेजर नाही आहे. त्यांची तक्रार कुठंही अख्खं जिल्ह्याभरात कोणी जबाबदारी घेत नाही किंवा या जिल्ह्यात त्यांचा जबाबदारी माणूसच नाही आहे. जर तक्रार करायची तर विचारलं यांच्या ओला शोरूमला तर म्हणतात कंपनीला मेल करा. त्या कंपनीला मेल केले असता त्या कंपनीला मेलचं उत्तर येत नाही. त्या कंपनीचं काहीही रिस्पॉन्सिबिलिटी ह्या लोकांनी घेतलेली नाही. त्यामुळे ग्राहकांची सरळ सरळ फसवणूक करत आहे ही ओला कंपनी. त्यामुळे ह्या कंपनीच्या गाड्या घेऊन अजिबात ग्राहकांनी फसू नये. आम्ही जे फसलोय ते आता आमचं चालू आहे. एकही पार्ट या गाडीचा कुठला अवेलेबल होत नाही आहे. 2-2 महिने झाले किरकोळ 100-200 रुपयाचाही पार्ट या कंपनीकडून मिळत नाहीये. त्यामुळे बऱ्याचशा अशा गाड्या आपल्या ज्या आता एका शोरूमला इचलकरंजीच्या एवढ्या गाड्या पडलेल्या आहेत. 200-300 गाड्या इथं बहिर लावून पडलेल्या आहेत. पावसात, उन्हात इथं बहिरच गाड्या लोकांच्या कितीतरी खराब होत आहेत. त्यामुळं जागरूक व्हा आणि ह्या ओला कंपनीच्या गाड्या अजिबात तुम्ही घेण्याच्या पंद्यात पडू नका.